आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। आज भीम आर्मीच्या वतीने आम्ही त्यांना अभिवादन करतो आणि जगातून देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करायला येतो आणि ह्या दादर रेल्वे स्टेशनवरती तो ट्रेन मधून उतरतो आणि अनेक वर्षापासून ही आंबेडकरी अनुयायीची मागणी आहे की दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असं ते नाव असलं पाहिजे। याच ठिकाणी राजगृह आहे, जे बाबासाहेबांचं घर आहे, या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं। दादर माटुंगा म्हणजे हा जो परिसर आहे, जास्तीत जास्त वास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या परिसरात झालेला आहे आणि देशाला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे, अनेक वर्षापासून किंवा भीम आर्मीचं हे 10वं वर्ष आहे, ह्या नावाची आम्ही मागणी करत आहोत की दादर रेल्वे स्टेशनला नाव द्या। परंतु अनेक असे रेल्वे स्टेशन आपण पाहिले असेल, मुंबईमधलेच कुठलाही आंदोलन नाही, कोणताही पत्रव्यवहार नाही, पण या सरकारने केंद्र सरकारला मागणी करून त्या रेल्वे स्टेशनला नाव देण्याचं काम केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आलेलं आहे। परंतु हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव फक्त आणि फक्त भाषणामध्ये आणि या देशाचं सरकार बनवत असताना लोकशाहीच्या माध्यमातून मतदान मागण्याचं काम बाबासाहेबांच्या नावाने केलं जातं, परंतु बाबासाहेबांचं नाव ह्या रेल्वे स्टेशनला दिलं जात नाही। याचा अर्थ असा आहे की सरकार कोणतीही असो, काँग्रेसची असो, भारतीय जनता पार्टीची असो किंवा कोणत्याही देशाचं पक्षाचं सरकार असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची आजही त्यांना एलर्जी आहे, आजही त्यांचा सन्मान नको, त्यांचा आदर्श घ्यायला ते तयार नाहीयेत। त्याच्यामुळे बाबासाहेबांचं नाव ह्या रेल्वे स्टेशनला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची ही भूमिका आहे, हे आंदोलन आम्ही करत राहू। आम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने हे आंदोलन करत नाही, कारण त्या आंदोलनाला गालबोट लागेल असंही आम्ही कृत्य करत नाही। आम्ही शांतते मार्गाने चालत जातो आणि दादर रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी उतरतो आणि आमचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीला अभिवादन करून आमचं आंदोलन संपवत असतो। परंतु हे सरकार आता या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढत आहे आणि आमची विनंती आहे की आपण आता निवडणूक लढवत आहात, आपले उमेदवार आंबेडकर वस्त्यांमध्ये किंवा आंबेडकरी अनुयायी यांच्या घराघराने जाणार आहे मतदान मागायला, तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही। ते मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, तुमच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या पत्रकार परिषद होईल, त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालं पाहिजे। जे पोस्टर आमच्या हातामध्ये आहे, हे पोस्टर घेऊन आम्ही त्याच पत्रकार परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या जे काही सभा तुमच्या असतील त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं काम करू। आम्ही आमचा तुम्हाला कुठलाही विरोध होणार नाही, परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एलर्जी तुम्हाला असेल तर तुमच्या सभा उधळल्या जाईल, तुमच्या पत्रकार परिषदा उधळल्या जाईल, तुमच्या येणाऱ्या गाड्या मंत्री आमदार भाजपाचे कुठले असो किंवा तुमचे मित्र पक्षांचे असो किंवा अजितदादा पवार असेल किंवा एकनाथ शिंदेजी असेल, जे आज चैत्यभूमीवर लोकांमध्ये फिरतायत फक्त मतदान मिळालं पाहिजे म्हणून, सगळ्यांना विनंती आहे आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने लोक आलेले आहेत। त्यांची भावना समजून आजच आपण ती घोषणा करावी। आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की मुख्यमंत्री तुम्हाला भेटत आहेत, सरकारमधले मंत्री आमदार खासदार तुम्हाला भेटत आहेत, त्यांना जाब विचारा की बाबासाहेबांच्या नावाची एलर्जी तुम्हाला का आहे, मतदान मागताना होत नाही, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर रेल्वे स्टेशनला नाव देताना एलर्जी का आणि इतका उशीर का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादर रेल्वे स्टेशनला